असं आहे ना. तर गाईज बबली लोकेशन बघा वाटतं इकडे. माझा फोटो काढ झाले. तर इथे फोटोशूट चालू होईल गाईज इकडे. पण काय प्यारं लोकेशन आहे यार. इज्जत आहे गाईज, इज्जत. हे बघा आपली पब्लिक इकडनं उतरते आता. गाड्या तिथे आपण लावल्यात, तर आपण पण जाऊया त्या लोकेशनला. हे इकडे फोटो गाईज. आता आम्ही इकडनं निघतोय, म्हणजे निघालं म्हणजे त्या लोकेशनला जातो. थोडेसे फोटो, आपलं लोकेशन खूप पुढे, आपण इथे फोटोशूटला जातोय. आणि आपली अर्धी पब्लिक गेली पुढे. एकाची बिचारीची आमच्या ग्रुप मधली ड्रीम बाईक हिमालयन ऍडव्हेंचर बंद पडले. 5,000चा फटका दिला काही. इकडेच अर्ध्या रस्त्यात पोहोचलो पण नाही तिकडे. तर ती गाडी आपल्याला उद्या किंवा उद्याच ना, उद्या इकडनं जाताना पिक करायची आहे. ती गाडी नाही घेऊन गेलोय. तर चला आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटू लोकेशनला. कंटिन्यू राहा. हे काय हे फटूए जायचंय भाई. मंडळाकडे लय पैसा आहे. गाईज इकडे बघा, तुफान मध्ये 100 रुपये आपला भाऊ प्राइस काढून तिकडे बसायचं आपल्याला. हा मजा करूया. हे मंडळाकडे किती आहे, 50-60 हजार रुपये जमा आहे ना. मग लावू भाई बिंदास. चलो लेट्स गो. ए भाई इथे व्हिडिओ चालू आहे का तुफान ने. 5,000 जाने थे पर हम लोग को एडवेंचर करने का. हो भाई तिगडी भी हो जाता. भाई लोकेशन बघा, सर्व पब्लिक आहे ना वर गेली तुफान मध्ये. बस लाईफ मध्ये काय पाहिजे अजून, हेच तर पाहिजे. मित्र, मजा. हा चलो बोटिंग. आमचा टायगर श्रॉफ बघा, छोटा टायगर श्रॉफ. ए भाई छोटा टायगर श्रॉफ. केस बघा ना काय तुझी. केस बघा ना किती झाले. टायगर शॉपची बडी शॉप बघा. तर चला डायरेक्ट बोटिंग करताना भेटू. तर गाईज आता आपण जातोय तिकडे, खाली उतरतोय. पाण्याला एवढा फोर्स नाही, वाहतं पाणी ना त्यामुळे. अर्धी पब्लिक आपली पुढे गेली आणि काका इथे वन साइड मध्ये व्हिडिओ काढतात. दगडी बघा नाही ते पाय स्लिप होत्या तुषार. वन साइड मध्ये इथे पब्लिक व्हिडिओ पण काढते, पाण्यात पण जाते. म्हणजे विषय का. पावसाची मजा घ्या. आणि आपल्याला हा डोंगर आता चढायचा आहे, वर चढायचंय. हे आप्पा पाड्याचा डोंगर. साई झिलवर आलोय. झिलवर आलो काय आम्ही. झिलवर आलो बघा ना, काय लोकेशन आहे काय. काही हेल्मेट पकड जरा. पटापट चलूया आता. हा बॅग पण ना, त्यामुळे थोडस चढायला जमत नाही. आमची दगडामध्ये ना जीवाची. अरे पाय बी दुखतात ना त्यामुळे सुनो. आणि हा अशा प्रकारे आमचा फायनल लुक. पोचलो. तर आम्ही आता फायनली पोचलोय. हे रील बिल काय जरा थांब. तिथे ब्लॉग चालू आहे. तर बघ हा असं इकडनं झऱ्याचं पाणी खाली जातं आणि आपल्याला तिकडे एकदा बोटिंग पण करायची आहे. तर बघूया बोटिंग वगैरे करू. एकदम थंड गार पाणी असेल काही. तर हे लोक वाटतं भिजतात आहे. पण आपलं काहीच 10,000 के हेल्मेट देखो यार. इज्जत करो यार, इज्जत. तर चला डायरेक्ट पाण्यात जाऊ. जरा थोडं नंतर भेटू. काय कपडे चेंज. तर गाईज आता आपल्याला तिकडे वर जायचंय भिजायला. ही अर्धी वरती आहे. पाणी एकदम फुल थंडगार. चिल एकदम चिल में दिन. पाणी हे कुठून गेलाय अण्णा. हे अण्णा अरे मोबाईल टाक ना त्याच्यात.
चला नाही पाय गेला माझा. तर अशा प्रकारे इथे फोटोग्राफी चालू झाले. फोटोग्राफी इथे फायनली हा आमचा फोटोग्राफर काही जणी फायनली आता आपण लोकेशनला कसं वाटतं सांगा एकदा कमेंट. अष्टविनायक गोविंदा पथकाचे कोच असे येत आहे. काय गाईड चला वन साइड एकदम पाण्यामध्ये जाऊ. पाण्यात साध्या बिब्या काय नाही सीधा पाण्यात आहे. सीधा पाण्यात आहे. जाऊया पण पाण्यात डायरेक्ट. आम्ही आप्पापाड्याच्या गिरवर आलो. तुम्हाला मी अशा प्रकारे दाखवू शकतो की हा आप्पापाडावाली आमचा कचरा आमचा 5,000 वाला मालक वर. तर गाई थोडस पाण्यात काय गेलो ना डायरेक्ट फाटली. काय थंडी वाजते डायरेक्ट. आणि आमचे साधू तुषार एवढीशी आम्ही आंघोळ करून डायरेक्ट मालाडला परत रिटर्न जाणार आहे. पाऊस यार खतरनाक. पाऊस तर नाही पण जे फ्लो आणि पाणी येते ना वरून पाणी बघाय. फायनली आता आपण भिजलोय थोडी आणि ना थंडी वाजायला लागली आणि तिकडे ऊन पण आहे. या साईडला पाठी वॉटरफॉल आपला छोटासा. आपल्याला पुढे जायचं ना आता ओल्या कपड्यावरच गाडी चालवायला लागणार आहे. चला तर गाईज आता आम्ही इकडनं निघालोय. हे बघा आता ही बोटिंग करायची होती पण तो आहे ना बोटिंगचे अलग आणि त्याचे चार्जेस अलग येत होता. जॅकेटचे अलग. तर आम्ही इथे आमच्या पथकाची जर जॅकेट वगैरे आणले असते ना तर आम्ही इकडे बोटिंग केली असती. एक डॅम आमचा कव्हर झालाय. आता आम्ही दुसऱ्या डॅम वर चाललोय. हे ना हे मी उत्तराखंडला गेलो होतो ना आम्ही तेव्हा रिव्हर राफ्टिंग केलेलं त्याची आठवण आली आता आपल्याला. आणि आता पूर्ण भिजलोय आपण. तर जाऊया आता परत गाडीकडे. फोन मध्ये चार्जिंग पण नाही तर चार्जिंग वगैरे लावू. आपल्या गाडीत काय सेटअप आहे पूर्ण चार्जिंगचा. तर चला मध्ये मध्ये भेटत राहू. लोकेशन कसं वाटलं एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. शिंबोर आहे मोठी उचल जरा. बघा प्रॉपर शिंबोरी हिला शिंबोरी होता. हे आम्ही आता 1 किलो घेतलेली आहे चिंबोरी. खायला मस्त आहे चटण्यासोबत. चावली तर टाकायची. थांब जरा थांब. कोणी हाताने पकड ना फोन. हा हे काय सोडू पटकन आम्ही. त्याला तर गाईज हा बघा हा एक परत एकदा आपल्याला लोकेशन भेटलं एकदम प्यारा. हे बघ कधी नाही तुझ्यासोबत फक्त नव्हता. तर असं मध्ये मध्ये भेटत राहू आपण.
काही फायनली आता आपण इकडनं म्हणजे लागोपाठ असे धबधबे लागतच जातात. अजून इथून किती किलोमीटर आहे काय माहिती नाही, पण आता जंगलातनं रस्ता आहे आणि एकदम सुटाट म्हणजे चांगला रस्ता आहे, नॉट बॅड. गाडी एकदम परफेक्ट चालते आपली गाडी. पहिली राईड आहे पावसात, पहिली राईड. आम्ही गाडीची पण आपल्या पहिली राईड आहे एकदम पद्धतशीर. आता बघा आजूबाजूला पूर्ण झरे बिरे वाहत आहेत म्हणजे आता सध्या पाऊस कमी आहे 2-3 दिवसात, पण जिथे तिथे पब्लिक आहे ना मजाच करताना दिसते. कारण सॅटर्डे संडे बोलले तो भाई मजाच मजा आहे. काय बघा सर्वीकडे छोटे मोठे धबधबे वाहत आहेत आणि मजा आहे सर्वीकडे. फोटोग्राफी वगैरे चालू आहे पद्धतशीर. आणि ह्या मुली पण वन साईड मध्ये इथं आपलं काहीतरी आलूवडीची पानं, आलूवडीची पानं वगैरे विकतायत. पावसात बोलले तो काकडी तर काय टरबूज हे ते सर्व, तर मेहनत लागते. आणि आता रस्ता आहे ना, रस्ता भाई असं वाटतं संपूच नाही एवढा बिल्ला रस्ता आहे. मी पण जर राईडला गेला नसेल तर राईड वगैरे करा तुम्ही. राईड एकदा नक्की करा जर आता जर तुमच्याकडे बाईक असेल. वरचं लोकेशन बघा काय तुफान, तुफान एकदम तुफान. काहीच वरचं लोकेशन बघा, आई शपथ स्वर्ग यार स्वर्ग. काय पाहिजे अजून काय पाहिजे. काहीच मी येडा झालो खरं. ते लोकेशन बघून आहे ना भाई गाडीच थांबवलं. लय रावत लय रावत. काय कसं आहे लोकेशन. आपली एकत्र काढ ना सर्व चालताना गाड्यांची. वाड्या गाईज लोकेशन बघा यार स्वर्ग यार. खरं सांगतो लिटरली. हा समोरचा पूर्ण तुम्ही व्ह्यू बघा, या साईडला व्ह्यू बघा. आणि हे जे तो हिडल मध्ये दिसत ना डोंगराच्या मध्ये बघा काय वाटतं यार. नेचर काय पाहिजे. हीच लाईफ आहे गाईज. आम्ही विकत घेतलंय ते आता विला बांधण्याचा विचार करतो. कुठे चालला आहे असं पाहिजे होती. खूप मस्त तुफान मध्ये इकडे ते समोरचं डोंगर आहे आणि तिकडनं ना असं धुकं एकदम पूर्ण डोंगरावर येऊन गेलं काय. आणि आमच्या गाड्या अशा इथे लागल्यात. आमचे तुषार भाऊ आणि हे आमचे खजिनदार गजानन माले. काय बरोबर दिसतं का याच्यात ना भाऊ. दिसतंय ना अँगल बरोबर आहे ना, बरोबर आहे ना परफेक्ट. तर इथे पण अशी फोटोग्राफी चालू आहे. एवढा चांगला आहे ना तो, आम्ही सगळं विसरलेलो. तो पेन कागद बिगद सगळं घेऊन आला हिसाब. काय रे काय. आणि इथे आहे ना एकदम फोटोग्राफी चालू आहे एकदम चिम्मा दाढीवाणी कपल स्पेस नाही प्रो तुम्ही बोलू शकता. आणि आपला भाऊ वन साइड मधून मालाड पासून इथपर्यंत गाडी आणले न खाली पाय टेकवता. हा तुफान मध्ये एकदम. इथे आमचे अन्नेश्वर इथे फोटो काढतायत. मेंदूवडे कसे बनवायचे आम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये सांगा. भोकाचे आमच्या इकडे बिना भोकाचे बनवतात. काही जाऊ दे पण लोकेशन प्यार आहे. काही स्कॉर्पिओ घुसवले बघा स्कॉर्पिओ डायरेक्ट. नवीन ब्लॉगर नरेश नवीन ब्लॉगर आमचे अष्टविनायक गोविंदा पथकाचे अध्यक्ष म्हणजे 8 थर लावणारे पहिलेच मालाड मधला पहिला पथक आहे ना आपला यावर्षी 2026 गाजवणार गाई 100%. 8 थर लावणार. अरे तुम्ही सोबत तर चाला. तू ये ना, तू मागे तू सर्व एकच. काहीच तर नुसते फोटो काढतायत. लोकेशन जर चांगलं भेटलं ना पब्लिक नुसती फोटो काढायला थांबते. आणि ह्या आपल्या गाड्या आहेत आणि हा आपला ग्रुप आहे पूर्ण. आणि जो समोरचा लुक आहे ना गाईज काय सांगू तुम्हाला. तुफान मध्ये एकदम राड आहे. काय तुफान मध्ये राड आहे. फक्त एक गोष्ट कमी आहे, पावसाची कमी आहे. म्हणजे आपला हा आता आपला लुक बघा आता आता फडकते. तर चला निघूया परत. ओ निघालो परत एकदा. आणि हे असे म्हणजे अलवडीची पानं विकवत होते त्या प्रकारे. आपला हा जो ग्रुप आहे ना गाईच काय बोलू यार काय बोलू. शब्द नाही.
काय काय क्लायमेट आहे बघा. इकडे नांगरणी चालू आहे काही, नांगरणी या साईडला पद्धतशीरपणे नांगरणी चालू आहे. तर एकदम तुफान आहे यार, मजा येते. काय पाहिजे लाईफ मध्ये अजून. आता जेवायला थांबलो नाही अजून, जेवायचं पण बाकी आहे. फक्त सकाळी तिकडे म्हणजे नाश्त्याला आम्ही भज्या खाल्ल्या तेवढ्याच. हुर्र. तर आपल्या अशा सुंदर प्रकारे गाई सॉरी बैल पण नेचर सर्व अशा प्रकारे सुंदर प्रकारे टर्न मारताना आणि पब्लिक कुठे आहे. रस्ते सुसाट आहे रे, रस्ते एकदम पावर आहे तिकडे. तर चला, नाही तर इकडे स्टोरेज फुल व्हायचा तर आपण डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू. कारण फोनमध्ये चार्जिंग पण नाही, तर डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटू. चलो टाटा बाय बाय. भाई फायनली आता आपलं जे लोकेशन आहे ते 10 किलोमीटरवर येऊन पोचलं आहे. म्हणजे आपण ते लगभग 250 किलोमीटर होतं. तर आता आपण 10 किलोमीटर फक्त बाकी आहे. पाऊस तर आपल्याला जरा पण भेटला नाही, जरा पण नाही. आणि आपली अर्धी पब्लिक आहे ना जी पुढे गेली आहे. आपण कसं मी मागे होतो थोडं. मजा येते. लोकेशन बघा, सुख एकदम सुख. म्हणजे पाऊस येतो जाते पण चिरमी असं जोरात नाही. तर बघूया आता तिकडे गेल्यावर काय बेत आहे आपला, म्हणजे जेवा बिवायचा काय तिने. चिकन नॉनव्हेज तर बाई ऑब्विसली नॉनव्हेज तर खतरनाक मध्ये बनवणार काय आपला. तर लागतील अजून अर्धा एक तास लागेल. अर्धा एक तासानंतर आपण आपल्या लोकेशनवर फायनल पोहोचू. त्या प्रकारे हा उत्कृष्ट असा गडी पाहत RX 100 बघू आता पुढे काय काय होतं. या मावळ्यातून मावळीन धूप दिस गेला माझ्या राजार माझ्या शिवबार. आता इथे म्हणजे आम्ही मुंबईलाच पेट्रोल टाकलेलं. मी पण फुल केली, सर्वांनी गाड्या फुल केल्या होत्या. कारण इकडे पेट्रोल पंप थोडे लांब लांब आहेत. कारण घाट रस्ते आहेत ना, तर लांब लांब आहेत. पण गाडी चालवण्याची जी मजा आहे ना काही खतरनाक. ॲडव्हेंचर गाड्या घेऊन ॲडव्हेंचर इकडे सीधा सुसाट डायरेक्ट सुसाट कार्यक्रम आहे. सुसाट काय विषय नाही. इकडे अशा प्रकारे फोटोग्राफी चालू आहे. आपण पण येऊन जाऊन फोटो पण काढतोय, पाण्या बिण्यामध्ये जातो पण, धबधब्याखाली उभा पण राहतोय. शपथ गाईज, रायडर बघा रायडर. चला हेला हरवून टाक. हेला रेस गाईज गाईज विषय करूया गाईज. चलो भाव 350 CCला खेळतो काय गाईज. हेला आपण देऊन टाकतो सॉरी. चलो तर तिसऱ्या गेअर मध्ये हा मागे जायला गाईज. तिसऱ्या गेअर मध्ये वन साइड मध्ये गाडी चालवतो यमा RX 100. मचवतो गाईज मचवत्या. आपण पण भाई मुंबई पासून आलं, हे गावचे आहेत तर त्यांना पण थोडीशी मजा घेऊ द्या. एक असा विषय, तर इकडचे घाट रस्ते आहेत ना, फक्त गाडी कंट्रोल करायला आली पाहिजे, बाकी काय तुफान आहे इकडे. ते लोक कुठे गेले अरे हे पुढचे. आणि इथे काहीच थोडं दुकानाचा पण शॉर्ट आहे. थोडेसे लांब आहे दुकानं, मेडिकल वगैरे थोडी कमी आहे. तर तुम्ही जर इकडे येत असाल वगैरे की त्या सेफ्टीसाठी तेव्हा एवढी भूक लागली आहे ना, बेकार भूक लागली आहे. काय नाही जोपर्यंत लोकेशनला पोचत नाही
बॅगा बिगा ठेवत नाही तोपर्यंत आपण काय खाऊ नाही शकत. पावसामध्ये भिजलो तर चला जाऊयात तर. हे रंग बावल्या स्वप्नांना. आजोबा बघा, आजोबा बघा एकदम फुल वन साइड. सांगा रे सांगा कुंड कळ्यांनो वेगिंगा, सांगा रे सांगा हे सासरे भोवती कसे, हे नाव भोवती कोणाचे, का सांग वेड्या मला, गेला का? मला भान नाही जगाचे, मला वेड लागले फिरायचे फिरायचे. गाईज अशा प्रकारे आपली गाडी. आणि हे बघा गुटखा खातायत आणि तो तिकडे मुततोय. ह्याला काहीतरी वाटू द्या. मुततोय आणि एक कबूतर हागायला गेला. तर गाईज हे बघा, हे असे बॉटल्या भरून आहे ना इकडे शेत खराब करतात. तर अशा प्रकारे आहे बॉटल बिटल भरून आणल्या. आता हे कुठे जाणार तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. हे असं आपण कुठे पण आपण नाही करू शकत गाईज. हे अशा बॉटल्या भरणार जाणार. काका तर चला डायरेक्ट आहे ना गाईज लोकेशन वर गेल्यावर भेटू. लोकेशन वर चलो. आपली गाडी बघा काय समोर. तर बघा आता तो आणि व्हाईट कबूतर तो बघा तिकडे बसलाय, तुम्हाला दिसत असेल थोडासा. आता हे इकडनं बॉटल्या ट्रान्सफर होत आहेत. आता बॉटल घेऊन जाणार हा आणि शेत खराब करणार. तुझ्यावर तुला बरोबर वाटतं काय हे कुठे पण जायला? वाईट त्याला भाई एक जण पण थकलं ना, एकदम फुल सुसाट वन साइड मध्ये गाडी चालवतात सर्वजण. चलो भेटूया लोकेशनला. तर गाईज इथे ना फोटोग्राफी चालू आहे. हा आपला धरण आहे, पण धरण आता बंद केले कारण पाणी एकदम खूप सुसाट आहे ना. सर्वीकडे पाण्याची काही कमतरता नाही आता. हे धरणाचे दरवाजे बघा काही. जेव्हा इकडनं पाणी येईल ना खाली, म्हणजे जेव्हा धरणाचे दरवाजे ओपन करतील तेव्हा काय भारी वाटेल. एकदम लूक बघण्यासारखा असेल. तर आता आपण पोहोचलोय. 2 किलोमीटर अजून आपल्याला जायचंय फक्त. बाकीचे पुढे गेले तिकडे फोटो सेशन चालू आहे. डायरेक्ट आपण आता रूमवर गेल्यावर भेटू. रूमवर जाऊ, जरा फोन वगैरे चार्जिंग करू, जेवू वगैरे. आपल्या दोघा भावांचा उपवास पण आहे बघ, केळी वगैरे घेतले त्यासाठी. तर जाऊया आता. चल जाऊया आता पटकन सोम मध्ये. कुम मेरी जान. काय जाऊ आता डायरेक्ट रूम वर. तुषारने फोटो काढावा. तरी पण तुझ्या सरक जरा. परत नाही येणार रे, म्हणून बोल एकदा थांबून फोटो बिटो काढू. तिथं आहे परत कुठे येतो आपण. आता येऊ ना परत आपल्याला. ते काही चला फायनली आता आपण निघालो इकडनं. आता तांदळाच्या भाकऱ्या. ते बघा या धरणाचं पाणी इकडे खाली आलंय. इकडे पाणी येतं वाटतं गावाला. आपली पब्लिक आहे ना फुल तुफान मध्ये पुढे गेली आहे. आता केलं जाते, तुम्ही मग केल्याचं का तुला तवा. हिलाई मेरा जी आए आए. घर बघ ना एकदम डोंगरात आहे वरती बघ. आपल्याला पण गणपतीच्या अगोदर गोप्रो घ्यायचा, म्हणजे एकदा
बघा हे धरणाचं पाणी आहे इकडे खाली. आणि हे हा धरण आहे. दरवाजे तिकडनं हे बघा पाणी इकडे. ही मंडई पुढे गेली आहे आम्हाला सोडून, कारण आम्हाला आहे फोटोग्राफीचा शॉक मेरी जान. हे असे छोटे छोटे रस्ते आहेत इकडे. इकडे आपली हे धरणाचं पाणी इकडे खाली येतं. मासे बिसे एकदम काय चटणीचे मासे जर कोणी खाल्ले असतील ना तर कमेंट करा. मगाशी कुर्ल्या पण होत्या तिकडे 400 रुपये किलो काहीतरी किलोवर. हे आपले मोठे मोठे आंगडे खायचे, किंबोऱ्या बोलतात त्यांना. गावठी एकदम. लोकेशन बघा ना एकदम आतून आतून रस्ता आहे. पण गाडी आहे ना 360 ची, झोपून बिपून आपण येऊ शकतो ना मेरी जान. गाई मागून कोणतरी येतो, आपण टप देऊया गाई, त्याला टप देऊ. म्हणजे R15 वालाच आहे, जास्त काय मोठा नाही. आपण टप देणार गाई. आपली पण 360 आहे. आवाज बघा त्या गाडीचा गाई. अगर पीछे छोकरी होगी तो आगे तो जाएगा ना मेरी जान. काय ना गाई, मागे मुलगी होती म्हणून तिने आपल्याला ओव्हरटेक केलं, नाही तर आपण गेम केला असता. सायलेन्सर वाटतं किती तिने काढलाय वाटतं म्हणून आवाज येतो. आपला तर ओरिजिनल आहे, काय विषय नाही. तुम्हाला तिथे लांब पवनचक्क्या दिसतात बघा त्या डोंगरात. मला माहिती ना तुम्हाला दिसतंय काय. डोंगरावर पवनचक्की आहे. डोंगरावर पवनचक्क्यात बघा. कॉल बोलो एकदम सरळच रस्ता, जास्त काय इकडनं वळायचं नाही. रूम वगैरे आपण बुक केलंय तिकडे. फक्त जाऊन कपडे आणि बॅगा वगैरे ठेवायच्या, म्हणजे आपण पाण्यात जायला मोकळे. लोकेशन आहे ना, बघू आता तिकडचा व्ह्यू कसा आहे. त्या लोकेशनवर जे आपण जाणार आहे तिकडचा व्ह्यू वगैरे बघू. ते पण आपल्या गाडीवर. आणि त्या पेट्रोलचा जरा शॉर्ट आहे, म्हणजे पेट्रोल पंप जरा लांब आहेत. तर आम्ही ते तिकडनं येतानाच फुल केला होता. तुम्ही पण जर येत असाल इकडे भंडारदरा अकोली साईडला तर पेट्रोल फुल करून या. खड्डा काहीच खड्डा ती खूप मोठा होता. माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग. चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार, चमके शिवाची तलवार. बघ हाच तो R15 वाला होता आय थिंक माझ्या मते गाईस. हाच होता. आता इथे हे लोक जातील फोटोग्राफी करायला, तर आम्ही तर डायरेक्ट रूमवर जाणार आहे. तर आमचा स्टॉक वगैरे घेतलाय प्यायचा, म्हणजे खायचा प्यायचा नाही. प्यायला म्हणजे काय थम्सअप बिमसअप, आपला काय जास्त काय हे नाही. लोकेशनच्या आपण जवळ आलोय. ना पिरी दिदी गाईस, इकडे काहीतरी विषय आहे. तिकडे काहीतरी पोर्शनचा ताप नाही. एवढा पाऊस आहे पण तिकडे धरणच भरलं नाही, पाणीच नाही बघ ना. अरे वाटतं हे व्यू गाईज सही व्ह्यू आहे. हा व्ह्यू तर इकडे आहे. जेव्हा इकडचे धरणाचे दरवाजे आहेत हे जेव्हा खोलतील ना, तर इकडनं पाणी किती सुसाट जाईल. कसलं तुफान होतं. पुढे आपल्याला बघायला भेटतं का बघूया. जर बघायला भेटतं तर चांगली गोष्ट आहे.
बघूया काय विषय नाही. वेगळ्या माणूस तिकडे जात आहे आपल्याला काय विषय आपल्याला नक्की जायचंय कुठे तीच आपल्याला हवा बघायला या बाबा हवेली आहे ना पिक्चरा वन साईड झालाय ए चले हवा एवढी आहे हवा हवा गाडी वन साईड जाते पूर्ण काही माहिती नाही व्हिडिओ मध्ये आलाय की नाही पण आपला भाऊ फुल वन साईड गेलाय कारण इकडे धरणाला जो पण धरण आहे ना इकडे तर हवा आहे तिकडे सुसाट कटकट रे आहे हवा नाही का बरं झालं तू माझ्या मागे बसलाय तुफान मध्ये हवा तुफान माझ्या पण गाडी आहे ना कंट्रोल होते म्हणजे भाई आपल्या मागे एकदम दणकट माणूस आहे काही विषय नाही असं तर पण तरी पण आहे ना हवा आहे ना हवा बेकार आहे एकदम तुफान चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार काय माहिती फुल गर्दी तर आहे गाईज इकडे कारण गर्दी आहे आता इकडे पब्लिक थांबली आहे तर बघूया काय विषय होतं हे बबली होय अरे निमा त्या हवेने एका पायावर झाला असा करायला लागला इकडे हवा आली ना पडला असता अरे तिकडे हवा येते बघ हे धरणाच्या इथे हवा आली अरे निम्याचा बॅलन्सच गेला हवेशी उडत होता एकदम तुफान मध्ये भूक लागली काही यार खूप भूक लागली काय माहिती कधी लोकेशन येते